नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 25. कुठून? वसुंधरेनं प्रश्न केला. नंदा किंचित गडबडली. लगेच शांतपणाने ती उत्तरली. मुंबईहून येतानाच आणली होती मी ती. वाढदिवसादिवशी मधुरेला द्यायला. आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी ती बाहेर काढून. खोटं, साफ खोटं. वसुंधरा किंचाळली. देवदत्तांनी आणली होती ही. तू रोज त्यांच्याशी गुलूगुलू गोष्टी करायला जातेस ना, लायब्ररीत जायचं निमित्त करून. ठाऊक आहे ते सारं मला. त्यांनी ही तुझ्याकडे दिली. मधुरेला भुलवून माझ्यापासून दूर न्यायचा कट करताय तुम्ही, पण मी नाही सोडायची तिला. एवढी लेकीवरली माया उतू जात होती तर यायचं होतं देवदत्तांनी इथं ती बाहुली घेऊन. ही सारी ढोंगसोंग समजतात मला. नंदा, माझी मैत्रीण म्हणून तू इथं आलीस. तुला हे चोंबडे कारभार करायला सांगितलं होतं कुणी? काय घडले असावे हे क्षणार्धात नंदाच्या लक्षात येऊन चुकले. खेळून परत आल्यावर नंदा मावशी कुठे दिसत नाही म्हणून मधुरा आपल्या खोलीकडे गेली असेल. समोर नवी सुंदर बाहुली दिसताच ती घेऊन नाचत नाचत ती वसूकडे धावली असेल. ती बाहुली देवदत्तांनी आणली हे कळताच तिच्या मनाने चटकन सारे दुवे जुळविले. देवदत्ताने दिल्लीत विकत घेतलेली ही बाहुली गंगारामाला ठाऊक असणारच. पार्वतीपाशी तो ते सहज बोलून गेला असावा. मधुरा बाहुली घेऊन वसूकडे गेली तेव्हा पार्वती तिथे असावी. नंदा पुन्हा पुन्हा स्वतःची निर्भत्सना करू लागली. छे, आपण वसूशी खोटं बोलायला नको होतं. पहाटेचे गार वारे सुटले तरी नंदाचा डोळ्याला डोळा लागला नाही. पुन्हा पुन्हा या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. रात्री जे ऐकले त्याचा अर्थ लावण्याची ती धडपड करीत होती. पत्राचे कपटे जुळवून ते वाचनाचा प्रयत्न करावा तशी. रात्री मधुरा शुद्धीवर यायला वेळ लागला तेव्हा नंदाचे काळीज धडधडू लागले. पण डॉक्टर तिला धीर देत म्हणाले होते, हे फेपरं नाही, भीतीच्या पोटी येणारी मूर्छा आहे. ते खरेच होते. शुद्धीवर आल्यावर मधुरा काही केल्या आईकडे जायला तयार होईना. तिला थोडी कॉफी पाजून नंदाने आपल्या कुशीत घेतले आणि गमतीदार गोष्टी सांगत झोपविले. पण मधुरा झोपली तरी वसुंधरा जेवायला उठली नाही. नंदा ही उपाशीच राहिली. आगगाडीतल्या 2 अपरिचित माणसाप्रमाणे त्या दोघी मैत्रिणी आपापल्या पलंगावर बसून राहिल्या. शेवटी नंदा उठली. मधुरेजवळ जाऊन बसली. तिच्या मस्तकावरून मायेने हात फिरवीत ती म्हणाली, वसू, क्षमा कर मला. मी खोटं बोलायला नको होतं मघाशी. पण खरं सांगते, देवदत्तांनी दिलेली ती बाहुली मी आणली होती मधुरेला द्यायला. तुझी मैत्रीण म्हणून इथं आले मी. तुला फसवायला नको होतं मी. पण माझ्या गळ्याची शपथ आहे तुला. अशी मनातल्या मनात तू कुढत बसलीस तर दुसऱ्या माणसानं काय करावं? देवदत्तांच्या बाबतीतलं तुझं दुःख काय आहे हे कळल्याशिवाय ते मला कसं दूर करता येईल? नी
तुझं दुःख हलकं करता येत नसेल तर मी इथं राहायचं तरी कशाला? मी परत जाऊ का? वसूला थोपटीत आणि तिला धीर देत नंदा बराच वेळ बोलत राहिली. तेव्हा कुठे तिच्या मनातली अढी कमी झाली. तिच्या अबोलपणाचा बांध फुटला. नंदाच्या मांडीवर मस्तक ठेवून कितीतरी वेळ ती आपली कहाणी तिला सांगत राहिली. मग झोपेच्या गोळ्या घेऊन ती झोपी गेली. पण नंदा मात्र जागीच राहिली. भुताटकीच्या अफवेमुळे ओस पडलेल्या वाड्यात औशेची रात्र काढावी लागणाऱ्या प्रवासिनी सारखी. वसूने सांगितलेली सारी कहाणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिच्या डोळ्यापुढून सरकू लागली. बाळपणीच आईबापांच्या मायेला पारखी झालेली वसू, मामांच्या घरात खुरटलेल्या मनाने लहानाची मोठी झालेली वसू, आपल्या रूपाच्या आणि गळ्याच्या धुंदीत स्वप्नरंजनात दंग होणारी वसू. अशा वसूचे देवदत्ताशी लग्न होते. प्रीतीच्या पहिल्या रात्रीचे एक अतिमोहक चित्र स्वप्नाळू वसूने मनात रंगविलेले असते. चित्रपटातल्या नाजूक साजूक मिलनासारखे. देवदत्त हळूच जवळ येऊन आपली हनुवटी वर करील, आपल्या रूपाची स्तुती करील, आपल्या लाजरेपणाविषयी थट्टेने बोलेल आणि मग हळूच आपला हात हातात घेऊन. पण प्रत्यक्षात तिच्या या स्वप्नांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. त्या पहिल्या रात्री देवदत्त मद्यपी मित्रांच्या बैठकीत मशगूल होऊन जातो. तो शयनगृहात येतो 2 वाजल्यावर. आल्याबरोबर धसमुसळेपणाने तो तिला आपल्याकडे ओढतो. मग किळसवाना वास येत असलेल्या तोंडाने तो तिची चुंबनामागून चुंबन घेतो. कोळ्याच्या जाळ्यात माशासारखी त्याच्या मिठीत तिची स्थिती होते. प्रीतीच्या या पाशवी दर्शनाने वसूच्या मनाला जो तडा जातो तो कायमचा. तो सांधला जावा असे पुढे काहीच घडत नाही. मामा मामींच्या लोभीपणामुळे नावापुरते असलेले माहेरही तिला पूर्णपणे पारखे होते. नवरा दगड असला तरी त्याला बायकोनेच देव मानायला हवे या कोरड्या उपदेशाशिवाय सासूकडूनही तिला काही मिळत नाही. देवदत्ताच्या कुठल्याही भेवोशीत, दारूच्या, शिकारीच्या, वाचनाच्या, नाच गाण्याच्या वसू भाग घेऊ शकत नाही. मधुरेच्या जन्मानंतर सुद्धा दोघांची मने कधीच जवळ येत नाहीत. हळूहळू देवदत्तांच्या वडिलांच्या आत्महत्येची कथा तिला कळते. त्या वेडाचा वारस देवदत्ताकडेही आलेला आहे ही शंका तिच्या मनात मूळ धरते. दोघांमध्ये 2 ध्रुवांचे अंतर निर्माण होते. या सर्वावर कळस चढतो तो दारूच्या धुंदीत देवदत्त आपल्या आईचा खून करायला जातो तेव्हा. माझ्या वडिलांचा खून तू केलास असे बडबडत बंदूक घेऊन तो आपल्या आईच्या अंगावर धावतो. आता त्याच्या वेडाची हद्द झाली अशी वसूची खात्री होते. हा भयानक प्रसंग पाहून मधुरेला फिट्स येऊ लागतात. आपल्या आणि मधुरेच्या जीवाविषयी वसू धास्तावून जाते. देवदत्ताचा बंगला सोडून सासूच्या बंगल्यात येऊन राहते.
इथं पाऊल टाकलत तर मी जीव देईन, असे ती देवदत्ताला बजावते. कल्पनेने हा चित्रपट पाहता पाहता नंदाच्या अंगावर काटा उभा राहिला. सुंदर हिरवळीच्या खाली भयंकर ज्वालामुखी धगधगत असावा, तसे बाह्य सुख शिखरावर असलेल्या वसूच्या संसारात केवढे दाहक दुःख लपले होते. तिला वाटले असे उठावे, देवदत्ताच्या बंगल्यावर जावे आणि वसू सारख्या साध्या भोळ्या मुलीच्या जीवनाशी त्याने मांडलेल्या या क्रूर खेळाचा जाब त्याला हडसून खडसून विचारावा. पण वसूच्या कहाणीतून देवदत्ताचे जे दर्शन तिला झाले होते ते लक्षात घेता असे काही करणे म्हणजे खेळातल्या बंदुकीने खऱ्याखुऱ्या वाघाची शिकार करायला जाण्यासारखेच होते. वसूविषयी तिला वाटणाऱ्या सहानुभूतीला जसजशी भरती येत गेली तसतसा तिला स्वतःचा अधिक अधिक राग येऊ लागला. देवदत्ताने सज्जनपणाचे सोंग आणून आपल्याला फसविले आणि एखाद्या अल्लड पोरीप्रमाणे त्याचे कौतुक करीत आपण त्याच्याशी समरस झालो. त्याच्या बुद्धीचे आणि व्यक्तिमत्वाचे आपल्याला आकर्षण वाटू लागले. पण तो सज्जनपणा हा नुसता देखावा होता. रावणाने चढविलेला रामाचा मुखवटा होता. मात्र या मनस्थितीतही राहून राहून एक शंका तिला बेचैन करून सोडत होती. इतका निष्ठुर आणि इतका व्यसनी मनुष्य सज्जनपणाचे सोंग सहज सजवू शकतो. विवेकानंदांची पूजा करणारे मन आपल्या सहचारणीचा अपमान करायला कसे धजते. अश्वत्थाम्याच्या एकाकीपणाच्या वेदना ज्याच्या हृदयाला घरे पाडतात, त्याने स्वतःशी जिचे नशीब बांधले गेले आहे त्या बायकोच्या दुःखाची काडी इतकीही कदर करू नये. याचा अर्थ काय? चंचलसारख्या मुक्या जीवाचा ज्याला लळा लागतो. या प्रश्नांनी ती अगदी कासावीस झाली. हे सारे मनातून काढून टाकून ती स्वस्थ पडली. पण काही केल्या तिला झोप येईना. मध्येच तिच्यापाशी झोपलेली मधुरा ओरडली, आई. हळुवारपणे नंदाने तिला आपल्या कुशीत घेतले. मधुरेने तिला घट्ट मिठी मारली. त्या गाढ बालपर्शाने नंदा सुखावली. या मिठीत जगातले कुठलेही दुःख प्रवेश करू शकत नाही या कल्पनेवर तरंगत तिने निद्रेच्या राज्यात प्रवेश केला. दिवस उगवत होते आणि रेंगाळत कंटाळत मावळत होते. नंदा अधूनमधून लायब्ररीत जाई. पण तिथे देवदत्त तिला एकदाही भेटला नाही. रात्री लायब्ररीत जळत असलेला दिवाही तिने कधी पाहिला नाही. पार्वतीला भेटायला येणारा गंगारामही 1.5-2 महिन्यात तिला दिसला नाही. देवदत्ताची स्वारी कुठल्या तरी दूरच्या प्रवासाला गेली असावी अशी तिने मनाशी खूनगाठ बांधली. 2 महिने होत आले, पण देवदत्ताची गाठ पडताच वसूचा विषय त्याच्यापाशी कसा काढायचा, त्याच्या पापाचे पुरेपूर माप त्याच्या पदरात कसे घालायचे याविषयी तिच्या मनाचा निश्चय होईना. आता ती सारा दिवस मधुरेशी खेळण्यात आणि वसूला बोलकी करण्यात घालवू लागली. संध्याकाळी बापूंबरोबर ती त्यांच्या घरीही जाई.
तिथून परतल्यावर रात्री वसूशी बोलत बसे. या गप्पा गोष्टीत बापूंच्या कुटुंबियाविषयी तिला जी माहिती मिळाली त्याच्यामुळे त्यांच्याविषयी तिला वाटणारा आदर दुणावला. बापूंना एकच मुलगा आहे अशी तिची आतापर्यंत समजूत होती, पण देवदत्ताच्या वयाचा एक दुसरा मुलगा बापूंना होता हे ऐकून तिला मोठे आश्चर्य वाटले. त्या मुलाविषयी बापूंनी तिच्यापाशी अवाक्षरही काढले नव्हते. तो फार हुशार होता. म्हणजे जगता वाचता तर आई बापांचे पांग फेडता. पण 10 वर्षापूर्वी देवदत्ताला वाचविण्याच्या धडपडीत तो एका अपघातात मृत्युमुखी पडला होता. त्या धक्क्याने बापूंची बायको जी अंथरुणाला खिळली ती कायमची. या लुळ्या पांगळ्या सासूची सेवा करायला प्रेमविवाह करून घरात आलेल्या सुनबाई नाखुश आहेत हे पाहून बापूंनीच थोरल्या मुलाला मुंबईला पाठवून दिले होते. जुन्या नोकर चाकराकडून वसूने ऐकलेल्या या गोष्टी जेव्हा नंदाला कळल्या तेव्हा तिच्यापुढे एकच प्रश्न उभा राहिला. असा देवमाणूस अगदी जवळ असताना आपले दुःख सांगायला त्याला आणि त्याचे दुःख हलके करायची इच्छा वसूला का होऊ नये? या प्रश्नाने ती बेचैन होई. काही केल्या त्याचे उत्तर तिला सापडत नसे. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.